गोरेगावमध्ये आज मतदार यादी प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्याला राज ठाकरे अवघ्या काही वेळामध्ये मार्गदर्शन करतील। आपल्यासोबत संदीप देशपांडे मनसेचे नेते आहेत। मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, दुबार नावं आलेली आहेत, बऱ्याचशा त्रुटी आहेत असे आरोप यापूर्वी झालेले आहेत। पण यापासून कसं वाचायचं किंवा कार्यकर्त्यांनी काय करायचं सगळं मार्गदर्शन आज राज ठाकरे करणार। निश्चितपणे सन्माननीय राजसाहेबांनी ह्यासाठीच हा मेळावा बोलवलेला आहे। आपल्याला आठवत असेल तर परवा जेव्हा निवडणूक आयोगाकडे म्हणजे सर्व नेते मंडळी गेली होती त्यावेळेला निवडणूक आयोगाला कशा पद्धतीने मतदार याद्यांमध्ये घोळ आहे याच्या पुराव्यासकट प्रात्यक्षिक आम्ही दाखवलेलं आहे। आता निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की या सगळ्या मतदार याद्या निर्दोष करणं आणि निर्दोष पद्धतीने आणि पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेणं। मागच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे म्हणाले की लोकांनी आपल्याला मतं दिली पण ही मतं आपल्यापर्यंत पोहोचली नाही आहे आणि त्याचा अर्थ आता लोकांना कळला असेल ते का असं म्हणाले तिथे। नक्कीच पण चोकलिंगम सगळे आरोप खोडून काढतायत। कदमांचा जो दाखला दिला होता त्यामध्ये ते म्हणतात की चोपन करतात तर चौकशी का चालू केली? त्यांनी चौकशी करायला हवी या सगळ्या प्रकरणाची अशी मागणी करतात। निश्चितपणे आणि आम्ही पुराव्यासकट दिलेली आहे त्यामुळे त्यांना चौकशी करणं भागच आहे। तर लोकशाही प्रक्रिया सुदृढ ठेवायची असेल तर ही चौकशी झाली पाहिजे। ठाकरे ब्रँड म्हणतात आणि ठाकरे ब्रँडवर किरीट सोमय्या टीका करतात। किरीट सोमय्या म्हणतात कसला ठाकरे ब्रँड, एकाला लोकांनी हरवलं, एकाची इज्जत गेली। किरीट सोमय्यांनी स्वतःची काळजी करावी। आजच्या ज्या मेळाव्यामधून आहे काही ठोस असे राजकीय फटाके फुटतील, दिवाळी आहेत, काही महत्त्वाची गोष्ट आम्हालाही तेवढी उत्सुकता जेवढी तुम्हाला आहे। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडली। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।